अच्छा. तर या मोमेंटसाठी तू एवढा अट्टाहास केलास? हो. तर झालं असं, की आशूचं लग्न ठरलं आणि ती रोज मला मेसेज करत होती, "ये लवकर, ये लवकर." तर मी पण खूप सारी प्लॅनिंग करून निघाले आणि पोहोचले. संगमवाडीवरून गाडी घेतली आणि बुलढाणाला पोहोचले. पोहोचल्यानंतर मला एक फ्रेंड घ्यायला आला आणि तिला लोकेशनसाठी कॉल केला, कारण की त्याला लोकेशन माहिती होतं आणि तिला जरा डाऊट आला, कारण की मीच एवढं सकाळी 7 वाजता येऊ शकते ना. तर आम्ही ऑन द स्पॉट प्लॅनिंग चेंज केलं. मग मी तिच्यासाठी जी आणलेली साडी होती ती त्याच्याजवळ पाठवली आणि तो घेऊन गेला. पण ती साडी बघून एवढी चिडली ना, ती का नाही आली आणि तिने साडीच पाठवली असं आणि तसं. मग 10व्या मिनिटाला मी पोहोचले. त्यानंतर तिला आधी राग होता, पण तिला 10 मिनिटं काहीच समजलं नाही, की अरे हे खरंच आहे का किंवा काय. त्यानंतर ती माझं सोडून ती विचारायला लागली, "तू एकटीच आली? तू एकटी का आली? जीजू का नाही आले?" आणि असं आणि तसं. मी तिला म्हटलं, "सगळं बाजूला राहू दे. पहिलं तू मला भेट." आणि असं झालं प्लॅनिंग.